नमस्कार. आपल्यासाठी खास इथून पुढे सुप्रीम कोर्ट आणि भारतातल्या वेगवेगळ्या हायकोर्टनी जे काही महत्त्वपूर्ण निवाडे केलेले आहेत, म्हणजे जजमेंट्स दिलेले आहेत, ऑर्डर दिलेले आहेत, त्याची अगदी थोडक्यामध्ये माहिती जसे जसे निकाल येतील तसे तसे तुम्हाला देण्यासाठी या कायद्याच्या बातम्या आम्ही सुरू केलेल्या आहेत. ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कायदेशीर बाबींमध्ये जिथे तुम्हाला कायदेशीर अडचणी येत आहेत किंवा तुमची कुठल्या तरी कोर्टात केस चालू आहे, कुठल्या तरी अधिकाऱ्याकडे तुमचं काम अडलेलं आहे आणि अशा जे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निवाडे आहेत ते तुम्हाला मदत करतील. तर असंच काल सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला फटकारलं. तर केस अशी आहे की हरियाणा सरकारने तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी स्वस्त दरामध्ये घेतल्या आणि पुढे त्याचे प्लॉट पाडून अतिशय उच्च किमतीला वेगवेगळ्या व्यक्तींना ते विकले. यावरती त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला कमी पैसे दिले आणि तुम्ही इतरांना म्हणजे तिराईत व्यक्तीला विकताना मात्र चौपट पाचपट भावाने विकले आणि म्हणून असे शेतकरी कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर हरियाणा सरकारने कोर्टाला असं सांगितलं की ह्यांच्याबरोबर आम्ही ॲग्रीमेंट केलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर का तक्रार असेल, तुमची काही हरकत असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. तर पहिल्यांदा हरियाणा हायकोर्टमध्ये ते गेलं आणि तिथून गेलं ते सुप्रीम कोर्टमध्ये. तर काल सुप्रीम कोर्टाने निवाडा करताना अतिशय महत्त्वपूर्ण निवाडा केलेला आहे. तो म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही ॲग्रीमेंटद्वारे किंवा कुठल्याही कायद्याद्वारे किंवा कुठल्याही स्कीमद्वारे न्यायालयात जाण्याच्या त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. म्हणजे काय की समजा जसं हरियाणा गव्हर्नमेंटनी केलं की शेतकऱ्यांना पैसे दिले, त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट केलं, एक स्कीम केली आणि त्याच्यामध्ये अशी एक अट होती की शेतकरी ह्याच्या विरुद्ध कुठल्याही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. तर सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये जो राईट टू लिबर्टी आहे, म्हणजे माझ्या मूलभूत स्वातंत्र्याचा जो हक्क आहे, त्या मूलभूत स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये मला न पटलेल्या प्रत्येक बाबींविरुद्ध मी कायदेशीर मार्ग निवडू शकतो, मी कोर्टात जाऊ शकतो. आणि म्हणून काल सुप्रीम कोर्टाने हरियाणा गव्हर्नमेंटचं जे म्हणणं होतं ते बाद करत तिथल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार जो आपल्याला मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, त्या मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध किंवा संस्थेच्या विरुद्ध किंवा राज्याच्या विरुद्ध जरी ॲग्रीमेंट केलेला असेल तरी देखील न्यायालयात जाता येतं. गेली काही वर्ष आम्ही अशा प्रकारचे ॲग्रीमेंट बघतोय. अगदी दोन व्यक्तीने एकमेकांमध्ये असे ॲग्रीमेंट करतायत. आम्ही सांगून देखील की असा क्लॉज टाकणं हे बेकायदेशीर होईल, इनव्हॅलिड असेल. कारण कुठल्याही व्यक्तीला कोर्टात जाण्यावाचून कुणीही थांबवू शकत नाही. तर हा अतिशय महत्त्वपूर्ण निवाडाचा उहापोह खास तुमच्यासाठी. असे अनेक प्रकारचे न्यायालयीन निवाडे आम्ही तुमच्या पुढे घेऊन येणार आहे. त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.